निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या जागेसाठी हलगी बजाव आंदोलन छेडण्यात आले। पिंपरी चिंचवड येथील भक्तिशक्ती शिल्पाचे व उद्यानाचे जेव्हापासून लोकार्पण झाले तेव्हापासून पेठ क्रमांक 24 सर्वे नंबर 12, 13 व 14 निगडी प्राधिकरण या मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आठवडाभर विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका व शिवजयंती महोत्सव समिती यांच्यामार्फत पालिका खर्चाने घेण्यात आलेले आहेत। याच जागेवर अनेक वर्षापासून शहरातील सर्वात मोठी शिवजयंती म्हणून याच ठिकाणी मोठमोठ्या 300 कलाकारांचे महानाट्याचे कार्यक्रम पेठ क्रमांक 24 सर्वे नंबर 12, 13 व 14 या ठिकाणी घेण्यात आले। शहरातील भक्तिशक्ती हे महत्त्वाचे ठिकाण आहे व याच ठिकाणी लागून ही जागा आहे। या जागेच्या आजूबाजूस परिसर पूर्णपणे सिमेंटचे जंगल उभे करण्यात आलेले आहे। मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत। प्राधिकरण निगडी येथील असणारी मोकळी जागा शहराचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या भक्तिशक्तीला लागून आहे, जिचा पेठ क्रमांक 24 सर्वे नंबर 12, 13 व 14 आहे। याच जागेवर शिवसृष्टी उभारण्यात यावी व ही जागा पूर्णपणे मोकळी ठेवण्यात यावी, जेणेकरून शिवजयंती व अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त ही जागा वापरण्यात येईल। पिंपरी चिंचवड शहरामध्ये भक्तिशक्ती चौकामध्ये त्या ठिकाणी एक मोकळं मैदान आहे आणि ते मोकळं मैदान पूर्वी महापालिकेच्या ताब्यात होतं, नंतर प्राधिकरणाच्या ताब्यात गेलं आणि प्राधिकरणाच्या ताब्यानंतर ते PMRD कडे गेलं। या मैदानामध्ये 4.5 एकराचं हे मैदान आहे। या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य जयंती महोत्सव होत असतो। त्याचबरोबर त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा आणि त्या ठिकाणी स्मारक आहे। अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचाही कार्यक्रम त्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो। त्याबरोबरच मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती त्या ठिकाणी साजरी होत असते। अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी होत असते। निगडी गावठाणामधील निगडी गावची जो जत्रा असते, यात्रा असते, त्या दरम्यानच्या काळामध्ये गाव जत्रा भरवण्यासाठी आणि त्याचबरोबर कुस्त्यांचा आखाडा भरवण्यासाठी सुद्धा त्या मैदानाचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत असतो। मधल्या काळामध्ये PMRD कडून या जागेचा त्या ठिकाणी सातत्याने मागणी आम्ही सगळेजण करत असताना सुद्धा त्या ठिकाणी PMRD ने ते प्लॉट विकण्याचा घाट घातला आणि काही खाजगी बिल्डर्सना किंवा त्या ठिकाणी त्यांच्या बगलबच्च्यांना त्या ठिकाणी ते प्लॉट देण्याचा त्यांचा जो मानस आहे, त्याच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्ष, त्याचबरोबर या सगळ्या जयंती महोत्सवाच्या ज्या समित्या आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी गेल्या दीड महिन्यापासून PMRDच्या ऑफिसच्या समोर आम्ही आंदोलन करतो आहोत। वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन झाली। या ठिकाणी सुरुवातीला काळ्या फिती लावून आंदोलन केलं, त्यानंतर टाळ भजन आणि घंटानाद आंदोलन केलं। आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं स्मरण करायचं म्हणून आणि अण्णाभाऊ साठेंचा क्रांतीचा संदेश या झोपलेल्या PMRD पर्यंत पोहोचावा आणि शासनापर्यंत पोहोचावा यासाठी म्हणून अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करण्यासाठी म्हणून ज्या डफाचा, ज्या हलगीचा वापर केला आणि जी शाहीर वापरली, त्या डफाचा वापर करून हलगी वादनाचा या ठिकाणी अनोखं एक आंदोलन या ठिकाणी करण्याचा आम्ही आज या ठिकाणी करतो आहोत। आमची PMRD कडे, महाराष्ट्र शासनाकडे हीच मागणी आहे की हा जो भूखंड आहे, हा भूखंड या ठिकाणी या महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी आणि त्याचबरोबर निगडी गावठाणाच्या जत्रोत्सवासाठी या ठिकाणी राखून ठेवला जावा आणि जो तुम्ही घाट घातलेला आहे या ठिकाणी खाजगी बिल्डर्सना, त्या ठिकाणी मग राजकीय संबंधामध्ये पण असेल किंवा आर्थिक हितसंबंधामुळे असेल, त्या ठिकाणी तसा प्रयत्न ते करतायत। आम्ही या प्रयत्नांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोध करतो आहोत। कुठल्याही परिस्थितीमध्ये हा भूखंड या खाजगी लोकांच्या ताब्यामध्ये जाता कामा नये आणि महानगरपालिकेने असेल, PMRD असेल, प्राधिकरण असेल किंवा नगरविकास खातं आणि त्याचे मंत्री म्हणून जे मुख्यमंत्री आज एकनाथराव शिंदे आहेत, त्यांनाही आम्ही या ठिकाणी आवाहन करतो की लोकशाहीच्या मार्गाने, बाबासाहेबांनी सांगितलेल्या संविधानाच्या मार्गाने आणि या ठिकाणी सगळ्या प्रकारचा लोकशाहीच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करतो आहोत। हे प्रतिकात्मक आंदोलन आहेत। कदाचित यापुढच्या काळामध्ये जर तुम्ही आमच्या मागण्यांचा विचार जर करणार नसाल तर या आंदोलनाचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये उद्रेक होऊ शकतो। या भागातल्या खासदारांना, या भागातल्या आमदारांना, या भागातल्या लोकप्रतिनिधींना आणि सगळ्या मंत्र्यांना, या भागामधल्या पालकमंत्र्यांना, त्याचबरोबर आरोग्यमंत्री जे सावंत आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी
आमच्या आंदोलकांनी निवेदनं दिलेत, मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्यात. परंतु अजूनही जर या प्रशासनाला आणि या मंत्रिमंडळाला जाग येणार नसेल तर मग या शहरातली जनशक्ती एकवटून या सगळ्या विविध समाज घटकांना एकत्र करून हे आंदोलन अतिशय तीव्र करण्यात येईल. आणि मग त्याचे जे परिणाम होतील त्याच्यामुळं जे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची सुद्धा परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याला पूर्णपणे मुख्यमंत्र्यांपासून ते इथल्या स्थानिक प्रशासनापर्यंत सगळे लोक जबाबदार असतील असा इशारा या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही देत आहोत.